श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री नमः. नमस्कार मंडळी. GP व्लॉगमध्ये तुमचं नुकताच अधिक मास संपला आहे. 18 जून 26 रोजी गुरुपुरुषामृत योगाला या दिवशी विनायक चतुर्थी देखील आहे. म्हणजे सर्व कार्य सिद्धिकारक असा हा योग आहे. कुठलेही नवीन कार्य सुरू करण्यासाठी, नवीन साधना सुरू करण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, सोने खरेदी, जागा खरेदी, वाहन खरेदी, जागेचे बुकिंग करण्याकरता गुरुपुरुषामृत योग हा अत्यंत भाग्यकारक मानला जातो. आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी गुरुपुरुषामृत योगावरती विशिष्ट पूजा, मंत्रसाधना तसेच काही लक्ष्मीकारक उपाय आपण अवश्य करावेत. 18 जून 2026 रोजी गुरुपुरुषामृत योगाचा मुहूर्त काय आहे, या दिवशी आपल्या घरामध्ये पूजा कशी करावी, कोणते लक्ष्मीकारक उपाय करावेत आणि आपले गुरुस्वामी महाराज यांची कोणती सेवा करावी, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलला आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये आपल्या शंका अवश्य लिहा. श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. प्रथम बघूया 18 जून रोजी गुरुपुरुषामृत योगाचा मुहूर्त काय आहे. गुरुपुरुषामृत योग सुरू होईल सूर्योदयापासून, म्हणजे सकाळी साधारण 6 वाजेपासून. सूर्योदयापासून म्हणजे 6 वाजेपासून मुहूर्त काय आहे. गुरुपुरुषामृत योग सुरू होईल सूर्योदयापासून, म्हणजे सकाळी साधारण 6 वाजेपासून सुरू होईल आणि सकाळी 11 वाजून 33 मिनिटांनी गुरुपुरुषामृत योग संपणार आहे. या व्हिडिओमध्ये मी आपल्याला पूजा सांगणार आहे. ती पूजा शक्यतो आपण या गुरुपुरुषामृत योगाच्या मुहूर्तावरती करणे. सकाळी करा, अगदी ज्यांना शक्य असेल त्यांनी संध्याकाळी करा. ज्या मंत्रसाधना आपल्याला करायच्या आहेत त्या आपण दिवसभर करू शकता. सकाळी, दुपारी. ज्यांना सोनं खरेदी, जागेची खरेदी, जागेचे बुकिंग, गृहप्रवेश, एखादा नवीन व्यवसाय किंवा एखादी नवीन साधना सुरू करायची असेल त्यांनी मात्र या मुहूर्तावरच, म्हणजेच सकाळी 6 वाजेपासून सकाळी 11:30 वाजेपर्यंत आपल्या कामाला सुरुवात करावी. गुरुपुरुषामृत योग म्हणजे काय. गुरुवारी ज्या वेळेला पुष्य नक्षत्र त्यावेळेला हा गुरुपुरुषामृत योग तयार होतो. सर्व नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र सर्वश्रेष्ठ मानले जाते. या नक्षत्रावरती माता लक्ष्मीचा जन्म झाला होता. पुष्य नक्षत्राचा स्वामी आहे गुरु, आणि म्हणूनच या दिवशी गुरुची साधना करणं अत्यंत भाग्यकारक मानले जाते. यामुळेच गुरुवार पुष्य नक्षत्र हा सर्व कार्यसिद्धिकारक असा योग तयार होतो, ज्यावरती माता लक्ष्मीची जर आपण सेवा केली तर माता लक्ष्मी आपल्याच घरामध्ये स्थिर होते. नवीन सेवा, नवीन संकल्प, नवीन कार्य, जागा खरेदी, सोने खरेदी यासाठी हा योग अत्यंत भाग्यकारक मानला जातो. आता आपण बघूया या दिवशी आपल्या घरामध्ये पूजा काय करावी. या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करा, शुचिर्भूत व्हा, नवीन वस्त्र परिधान करा किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. आपलं घर स्वच्छ करून माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आपल्याला स्वागत करायचं आहे. या दृष्टीने आपले घर स्वच्छ ठेवायची. आपल्या घराचे हे जे उंबरे असतात, हळदी, गोमूत्र आणि पाणी एकत्र करून हे जे उंबरे असतात याला ओल्या हळदीचे लेपन घ्यायचं. अंगणात रांगोळी काढा, देवाघरासमोर रांगोळी काढा, देवघराजवळ दिवा लावायचा, दिव्याचे पूजन करायचं. आपल्या कपाळाला पुरुषांनी कुंकू, महिलांनी हळदी कुंकू लावावे. नेहमीप्रमाणे प्रथम गणपती पूजन करायचे. आता या दिवशी विनायक चतुर्थी आली आहे. गणपती बाप्पांना स्नान घाला, शुद्ध जलाने स्नान. या दिवशी विनायक चतुर्थी पंचामृताने स्नान घाला आणि गणपती अथर्वशीर्षाचे पठण करून किंवा श्रवण करून अभिषेक करा. आपल्या चॅनलवरती अथर्वशीर्ष देखील आहे. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती किंवा देवघरातच आपण गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करा. त्यांना कापसाची 2 वस्त्र अर्पण करावे, गंधाक्षता फुल अर्पण करावेत. ओम श्री महागणपती नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी, गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. अशा पद्धतीने गणपती बाप्पांचं पूजन करून घ्या. विनायक चतुर्थी आहे म्हणून यांना अभिषेक अवश्य करा. त्यानंतर आपल्या घरात जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल, मूर्ती तमांमध्ये घ्या. मूर्ती नसेल, सुपारी घ्या. या सुपारीवरती आपण आता संस्कार करणार आहोत. शुद्ध जलाने पंचामृताने पुन्हा शुद्ध जलाने स्नान घालायचे. एक वेळ श्रीसुक्त पठण करून आता लक्ष्मीला अभिषेक करा. मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती आता किंवा देवघरामध्ये थोडंसं तांदूळ ठेवा. आसन म्हणून त्याच्यावरती ही मूर्ती किंवा सुपारी स्थापित करायची. यांना हळद, कुंकू, अक्षता, फुल अर्पण करा. कापसाची 2 वस्त्रे अर्पण करा. ओम श्री नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी, गंधाक्षता पुष्पं समर्पयामी, हरद्रम कुंकुमं समर्पयामी. धूपदीपन ओवाळायचं. धूप साखरेचं किंवा कुठल्याही गोड
हरदम कुंकुम समर्पण दातांना नैवेद्य दाखवायचा. ओम श्रीं नमः. धूपम समर्पयामी, दीपम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. अशी छोटीशी पूजा आपल्या घरामध्ये आपण या दिवशी अवश्य करा. ज्यांना ज्यांना जमेल सकाळी अवश्य करा 11:30च्या आत, आणि ज्यांना जमणार नाही त्याने संध्याकाळी जरी ही पूजा केली तरी चालेल. आपलं श्रीयंत्र असेल श्रीमंत्रावरती अभिषेक करा. शुद्ध जलाने पंचामृताने पुन्हा शुद्ध जलाने स्नान घालायचं. आता आपण माता लक्ष्मीला ज्या पद्धतीने अभिषेक केला अगदी त्याच पद्धतीने श्रीयंत्रावरती श्रीसूक्त पठण करून अभिषेक करावा. अभिषेक केल्यानंतर श्रीयंत्र स्वच्छ पुसून घ्यायचं. तांदळामध्ये एका प्लेटमध्ये तांदूळ घ्या, त्यावर श्रीयंत्र स्थापित करायचं आणि 21 वेळ ओम श्रीं नमः हा मंत्र शुद्ध जलाने पंचामृताने कुबेर यंत्रावरती अभिषेक करावा किंवा 11 वेळेला कुबेर मंत्र पठण करावा. कुबेर यंत्र देखील स्वच्छ पुसून एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यावरती स्थापित करायचं. कुबेर यंत्राला गंधाक्षता फुले अर्पण करायची. समजा आपल्याकडे श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र नसेल तर आपण गुरुपुरुषोत्तमावरती या दोन्ही यंत्रांची खरेदी करा. आपल्या घरामध्ये स्थापन करा. श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र कसं स्थापन करायचं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. श्रीमंत्र स्थापना किंवा कुबेर मंत्र स्थापना GP लॉक्स असं सर्च करा. व्हिडिओ आपल्याला मिळून नसेल, खर्च जास्त होत असेल, अशा सर्वांनी श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र आपल्या घरामध्ये स्थापित करावं, ज्यामुळे खूप कमी वेळात आपल्याला त्याचे शुभ परिणाम दिसून येतील. श्रीयंत्र कुबेर यंत्र ज्या घरात असते त्या घरात माता लक्ष्मी स्थिर असते. त्यामुळे आपोआपच पैशाची आवक वाढते, पैशाची बचत होते. ज्यांना ज्यांना शक्य नसेल असेल या शुभ मुहूर्तावरती सोने खरेदी अवश्य करावी. सोने वाढवणारा हा दिवस मानला जातो. एखादा नवीन जागेच बुकिंग करायचं असेल किंवा गृहप्रवेश करायचा असेल, नवीन व्यवसायाला सुरुवात करायची असेल, एखादी नवीन आध्यात्मिक साधना सुरू करायची असेल, जसं व्यंकटेश स्तोत्राची साधना किंवा एखादा पारायण सुरू करायचं असेल तर अत्यंत शुभमुहूर्त आहे. ह्याच्यावरती आपण जर नवीन कार्याला नवीन संकल्पाला सुरुवात केली त्यामध्ये आपल्याला हमखास यश मिळते. लक्ष्मीकारक ज्या ज्या वस्तू असतात तसं दक्षिणावर्ती शंख, या शंखाची स्थापना देखील गुरुपुरुषामृत योगावर जर केली अत्यंत शुभ फलदायी ठरते. दक्षिणावर्ती शंख देखील जर आपल्या घरात आपण स्थापन केला तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होते. यानंतर देवाचे नवीन फोटो, नवीन मूर्ती, देवाचे टाक या दिवशी घरामध्ये स्थापित करा. नवीन देवतांच्या स्थापनेसाठी खरेदीसाठी गुरुपुरुषामृत योग अत्यंत शुभफलदायी मानला जातो. आता आपण बघूया या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा आपण करावी. आपल्यापैकी बऱ्याच जणांची प्रश्न विचारला होता की मुलांचे विवाह ठरत नाही, काही जणांचा नोकरीचा विवाहाचा प्रश्न आहे, काहींचा नोकरीचा प्रश्न आहे. कुठलीही एखादी अशी समस्या असेल आपल्या जीवनातील, आपल्याला वाटत असेल की याचं लवकरात लवकर निवारण व्हावं, तर आपण गुरुपुरुषामृत योगावरती स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी चरित्रसारामृत या ग्रंथाचे एक पारायण सुरू गुरुपुरुषामृत योगावरती अवश्य करा. एकूण 21 अध्याय आहे. पोथी आपल्याला आपल्या जवळपास कुठेही दिंडोरी प्रणित स्वामी महाराजांचे केंद्र असेल तिथे मिळून जाईल, किंवा आपल्याकडे ग्रंथ असेल तर आपण या 21 अध्यायाचे वाचन गुरुपुरुषामृत योगावरती म्हणजेच 18 जून रोजी सकाळी अवश्य करा. संकल्प करून करा. आपला जो प्रश्न असेल तो महाराजांना बोलून दाखवायचा आणि त्यासाठी मी हे पारायण करत आहे, माझ्याकडून ही सेवा करून घ्या, अशा पद्धतीने संकल्प करा आणि एक पाठ स्वामी चरित्राचा करा. आपल्या चॅनलवरती संपूर्ण पाठाचं मी वाचन केलं आहे, सोबत वाचन करा. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र एक माळ जरी पठण केला तरी चालेल. मनोभावे करा. स्वामींची जर मूर्ती आपल्या देवघरात असेल या दिवशी या स्वामींच्या मूर्तीवरती पुरुष सूक्ताने अभिषेक करा किंवा स्नान घालून पंचोपचारी पूजा करायची, म्हणजेच गंधाक्षता फुलं अर्पण करायची, धूपदीपानं ओवाळायचं, नैवेद्य दाखवायचं. आपले जे कोणी गुरु असतील, साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, शंकर बाबा असतील, यांचीची देखील आपण या दिवशी अवश्य सेवा करावी. गुरुसेवेसाठी गुरुपुरुषामृत योग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गुरुमंत्राचे पठण करा. माता लक्ष्मीची कुठली सेवा करायची या दिवशी महालक्ष्मी अष्टकांचे 16 पाठ करावेत. श्रीसूक्ताचे 16 पाठ करा. शक्य नसेल मनोभावे एक वेळा वाचा. आपल्या चॅनलवरती दोन्ही व्हिडिओ आहेत. त्यानंतर कनकधारा स्तोत्राचे या दिवशी पठण करा. 1 वेळा करा किंवा 11 वेळा करा. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, ऐकून सोबत पठण करा.
माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र ओम श्रीम नमः किंवा ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णू पत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात लक्ष्मी गायत्री मंत्राचे पठण करा. भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय या मंत्राचे पठण करा. कारण जिथे विष्णू तिथे लक्ष्मी. भगवान विष्णूंची सेवा जर आपण केली माता लक्ष्मी नेहमीच प्रसन्न राहते. त्यानंतर कुबेर भगवान यांचा मंत्र पठण करावा. कुलदेवीचा मंत्र ओम श्रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचे पठण करावा. 108 वेळा पठण करा. गुरुपुरुषामृत योगावरती एक विशेष मंत्र साधना मी अपलोड करेल. आपण या मंत्राचे दिवसभरात कधीही सकाळी संध्याकाळी अवश्य पठण करावे, ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होईल. माता लक्ष्मी सदैव कृपादृष्टी राहील. तर अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये गुरुपुरुषमृत योगावरती 18 जून रोजी या सर्व पूजा सेवा मंत्र साधना आपण अवश्य करा. हे लक्ष्मीकारक उपाय करा. आपल्यापैकी कोण कोण हे उपाय करणार आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे उपाय केल्यानंतर आपले काम अनुभव असतील हे देखील हवेत, ज्यामुळे इतर जे लक्ष्मीभक्त असतील विष्णू भक्त असतील त्यांना देखील ही सेवा करण्याची प्रेरणा मिळते. आणि सेवेचा प्रचार करणे ही सर्वात मोठी सेवा आहे. माहिती जर आपल्याला आवडली जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा. चॅनेल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री नमः.